नमस्कार, आपण पाहतात HRS न्यूज मराठी। श्री क्षेत्र कामरगाव येथील ग्रामदैवत श्री कामाक्षी माता पायी दिंडी सोहळ्याचे दिनांक 15 जुलै रोजी श्री क्षेत्र मांडव्य ऋषींच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या श्री सिद्धेश्वर महाराजांच्या पवित्र भूमीत अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात स्वागत करण्यात आले। यावेळी सर्वप्रथम गावातील युवा नेते संग्राम देशमुख, प्रदेशाध्यक्ष संभाजी ब्रिगेड शेतकरी आघाडी, तसेच सिद्धार्थ घोडके युवा नेते सिद्धेश्वर माध्यमिक महाविद्यालयाचे मुख्याध्यापक विजय राऊत सर, SS महाजन शेतकी प्रशालेचे ज्येष्ठ शिक्षक विनोद कराळे सर, ज्येष्ठ शिक्षक हरिश्चंद्र दळवी सर, सुखदेव विताळ सर, तसेच इंजिनियर रोहित लष्करे व सामाजिक कार्यकर्ते तथा माजी सरपंच तुकाराम कातोरे, उद्योजक सतीश कातोरे यांच्या प्रमुख उपस्थितीत श्री कामाक्षा मातेच्या पालखीचे विधिवत पूजन करण्यात आले। यावेळी गावातील उपस्थित सर्व मान्यवरांनी मनोभावे पालखीचे दर्शन घेतले। टाळ मृदुंगाच्या गजरात, हरिनामाच्या जयघोषात आणि अभंगाच्या सुरेल स्वरात संपूर्ण परिसर भक्तिमय वातावरणात भारावून गेला होता। यावेळी गावातील उपस्थित मान्यवरांनी पालखी सोहळ्याचे उत्साहात स्वागत केले। तसेच सुखदेव विताळ सर व त्यांच्या सहकाऱ्यांनी वारकऱ्यांसाठी चहा पाण्याची व्यवस्था केली होती। यावेळी यश वेताळ, जगदीश शेटे, प्रतीक देशमुख, ऋषिकेश रासकर, अजय लांडगे, अक्षय घोडके, हरिभाऊ आबा वल्लेकर तसेच गावातील अनेक मान्यवर व वारकरी भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते। या गावचं ग्रामदैवत सिद्धेश्वर महाराजांच्या या पवित्र भूमीमध्ये कामाक्षा माता पायी दिंडी सोहळा जो आहे तो कामागाव निघाल्यानंतर मध्ये तुम्ही बऱ्याच वेळेला थांबल्यानंतर आता इथं मांडवगडच्या पवित्र भूमीमध्ये आपण आलात। मांडवगडच्या ग्रामस्थांच्या वतीने सोनोबाई सखाराम महाजन शेतकी प्रशाला विद्यालयाच्या वतीने त्याचबरोबर सिद्धेश्वर माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालयाच्या वतीने आपणा सर्वांचं मनपूर्वक आम्ही या ठिकाणी स्वागत करतो। खऱ्या अर्थानं भक्तीचा भाव घेऊन संयम शिस्त पुढे चाललेली ही दिंडी पांडुरंगाच्या भेटीला आपण चाललेला आहात। हे जात असताना भक्तीचा भाव बरोबर तुमच्याकडे आहेच, शिस्त आहे, संयम आहे, या सगळ्या गोष्टी असताना सुद्धा खऱ्या अर्थाने ही परंपरा आपण जतन करत आहात। महाराष्ट्राच्या भूमीमध्ये ही परंपरा फार 700-800 वर्षापासून सुरू झालेली आहे आणि ती टिकून ठेवण्याचं काम या वारकरी संप्रदायाने केलं। खऱ्या अर्थानं हा वारकरी संप्रदाय आहे म्हणून संस्कार आहे। आज या संस्काराचं बीजारोपण करण्याचं काम हा वारकरी संप्रदाय करतो। त्याचबरोबर शिक्षण व्यवस्था सुद्धा करते। जास्तीत जास्त तरुणाईनं, जास्तीत जास्त मुलांनी सुद्धा या वरिष्ठांच्या खांद्याला खांदा लावून वारकरी संप्रदायाच्या सोहळ्यामध्ये सहभागी व्हावं। हे सोहळे चिरंतन चालू राहावे आमच्या आग्रहास्तव आपण इथं थांबलात। आपलं पुन्हा एकदा या ठिकाणी मी स्वागत करतो, उपस्थितीबद्दल धन्यवाद व्यक्त करतोय। खऱ्या अर्थाने तुमच्या गावचे सुपुत्र सन्माननीय विताळ सर यांनी या चहापानाचं या ठिकाणी नियोजन करतात, आम्हाला तुमची सेवा करण्याची संधी देतात, त्याबद्दल त्यांच्याही प्रती मी कृतज्ञता व्यक्त करतो। आपल्या सर्वांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करत असताना पांडुरंगाच्या भेटीला चाललात, जमीन तहानली, शेतकरी तहानलाय, पावसाची अगदी जातकाप्रमाणे वाट पाहतोय, पांडुरंगाच्या कानावर घाला, लवकरात लवकर पाऊस येऊ द्या। हा शेतकरी जर जिवंत राहिला तरच ही व्यवस्था जिवंत राहील, अन्यथा सगळ्या बाजार हंडीवर सगळा परिणाम त्याचा होतोय। सगळा बाजार व्यवस्था ठप्प आहे। या ग्राम व्यवस्थेवर, या शेतकरी राजावर सगळी जनता अवलंबून आहे, सगळी गावं अवलंबून आहेत, सगळे लोकसंख्या अवलंबून आहे। म्हणून पांडुरंगाला त्या चरणी प्रार्थना करा की भरभरून आम्हाला पाऊस दे, शेतकरी राजाचे दिवस सुखात जाऊ दे, हीच प्रार्थना पांडुरंगाच्या चरणी करा। आम्हाला नोकरी पाण्यामुळे येता येत नाही, आमचाही नमस्कार, आमचाही प्रार्थना, आमचाही माता त्यांच्या चरणी आहेच, पण आमची निरोप पांडुरंगाला द्या एवढी विनंती करतो आणि पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं स्वागत या ठिकाणी करतो। त्यांनाही श्रीफळ देऊन त्यांनाही सन्मानित करण्यात येत आहे।
लढवी सरांना विनंती करतो की आपण या ठिकाणी आमचे साईबाबा गवती चहाचे चालक आणि मालक ब्युरो रिपोर्ट HRS न्यूज मराठी, अहिल्यानगर.